नमस्कार. आज आपण जरा बोलूया कल्पतरू लिमिटेडबद्दल. म्हणजे तसं नाव जुनं आहे. 1969 पासूनचा ग्रुप आहे हा. हो हो. आणि रिअल इस्टेटमध्ये तर 1988 पासून आहेत ते. बरोबर. मुंबई, पुणे, हैदराबादमध्ये मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे, निवासी, व्यावसायिक दोन्ही. आणि आता ते घेऊन येत आहेत त्यांचा IPO. तर इतक्या वर्षांनी आता IPO का आणत आहेत, यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अगदी. आणि आपल्या माहितीनुसार हा जवळपास 1590 कोटींचा इश्यू आहे. आणि महत्वाचं काय तर हा पूर्णपणे नवीन शेअर्स विकून उभं करतायत. म्हणजे फ्रेश इश्यू आहे. अच्छा, फ्रेश इश्यू. कंपनीत नवीन पैसा येणार. हो. आणि त्याचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे. कंपनीवर जे प्रचंड कर्ज आहे ते कमी करणे. तर आपण आज या IPOचे सगळे महत्वाचे पैलू म्हणजे आर्थिक बाजू, संधी, धोके हे सगळं समजून घेऊया. म्हणजे ऐकणाऱ्यांना एक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल. उत्तम. चला तर मग आधी तपशील बघूया. इश्यू 24 जूनला उघडलाय आणि 26 जूनला बंद होतोय. प्राइस बँड आहे ₹387 ते ₹414 प्रति शेअर. ओके. आणि किमान 36 शेअरसाठी अर्ज करावा लागेल. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांनी अँकर गुंतवणूकदारांकडून चांगले पैसे उभारलेत आधीच. हो. तो आकडा मोठा आहे. जवळपास 708 कोटी. आणि नावं पण मोठी आहेत त्यात. GIC सिंगापूर, बेन कॅपिटल, SBI म्युच्युअल फंड. हो ना. म्हणजे मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो इथे. पण मग कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे? कारण तिथेच खरी गोष्ट असते अनेकदा. बरोबर बोललात. इथेच थोडं खोलात जाऊन बघायला हवं. गेल्या 9 महिन्यांचा जर आपण हिशोब बघितला म्हणजे 9MFY25 तर कंपनीने 5.51 कोटींचा नफा दाखवला आहे. अच्छा, 5.51 कोटी नफा. ठीक आहे. पण याच्या अगदी आधीचं वर्ष जे होतं म्हणजे FY24 त्यात कंपनीला 116.5 कोटींचा तोटा झाला होता. अरे देवा. म्हणजे नुकतेच तोट्यातून बाहेर आल्यात. म्हणजे नफ्यात सातत्य नाहीये अजून. अगदी. आणि तुम्ही कर्जाचा उल्लेख केला होता. हो, तुम्ही म्हणालात IPOचा उद्देश कर्ज कमी करणे आहे. किती आहे नक्की कर्ज? आकडा खरंच खूप मोठा आहे. जवळपास 10,747 कोटी. 10,000 कोटी? बापरे. हो. आणि या मोठ्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर तो 9 महिन्यांचा 5.5 कोटींचा नफा बघावा लागतो. म्हणजे त्यांचं जे नफ्याचं प्रमाण आहे, PAT मार्जिन, ते फक्त 0.3% आहे. खूपच कमी. फक्त 0.3%. म्हणजे ₹100 विकल्यावर 30 पैसे नफा? तितकंच साधारणपणे. त्यामुळे हा जो नफा दिसतोय तो पुढे टिकेल का, वाढेल का, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं वाटते की हा IPO खरं तर कर्ज कमी करून स्वतःला सावरण्याचा एक प्रयत्न जास्त आहे. बरोबर. म्हणजे कर्ज आणि नफ्यातली अस्थिरता ह्या मोठ्या चिंता आहेत. पण मग काही सकारात्मक बाजू नाहीत का? म्हणजे काहीतरी बघूनच अँकर गुंतवणूकदार आले असतील ना? नक्कीच आहेत सकारात्मक बाजू. एक म्हणजे त्यांचा अनुभव आणि त्यांच्याकडे असलेले प्रकल्प. सध्या 40 चालू आणि आगामी प्रकल्प आहेत त्यांच्याकडे. 40 प्रोजेक्ट्स हो. मोठे आहेत म्हणजे. 49 दशलक्ष स्क्वेअर फूट होतं ते. आणि ह्यातले बहुतेक कुठे आहेत तर मुंबई म्हणजे MMR आणि पुणे, जिथे मागणी चांगली असते सहसा. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची बरीच मोठी जमीन आहे. सुमारे 1886 एकर जमीन त्यांच्या मालकीची आहे, जी भविष्यात विकासासाठी वापरता येईल. लँड बँक मोठी आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांची जी लिस्टेड ग्रुप कंपनी आहे, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड, तिचा एक आधार मिळतोच. ठीक आहे. पण मग धोके कोणते? कर्जाचा मुद्दा तर आहेच, तो सगळ्यात मोठा दिसतोय. कर्ज ही सर्वात मोठी जोखीम आहे, हे खरे. IPO मधून जो पैसा येईल म्हणजे साधारण 1,192 कोटी रुपये तो कर्जफेडीसाठी वापरणार आहेत, हे चांगलं आहे. पण ते वेळेवर आणि व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. बरोबर. दुसरा धोका म्हणजे रिअल इस्टेटमधला नेहमीचा धोका. प्रकल्प वेळेत पूर्ण होणं, सगळ्या परवानग्या मिळणं, घरांची विक्री होणं, यात काही अडथळे आले तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तुम्ही म्हणालात की त्यांचे जास्त प्रकल्प मुंबई पुण्यात आहेत. हो. जवळपास 95% व्यवसाय हा मुंबई आणि पुणे इथेच आहे. म्हणजे या 2 शहरांवर ते खूप जास्त अवलंबून आहेत. उद्या समजा या मार्केटमध्ये काही मंदी आली किंवा काही वेगळी अडचण आली तर त्याचा थेट परिणाम कंपनीवर होईल. याला भौगोलिक एकाग्रतेची जोखीम म्हणतात. अच्छा. आणि स्पर्धकांचं काय? म्हणजे ओबेरॉय रिअल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज यांच्या तुलनेत कसं आहे काम? ही तुलना पण महत्वाची आहे. सध्या तरी म्हणजे त्यांचे जे मार्जिन्स आहेत किंवा गुंतवणुकीवरचा परतावा
ROV आहे तो उबेरॉय, गोदरेज किंवा अगदी DLF सारख्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत बराच कमी आहे. म्हणजे त्यांना अजून बरीच सुधारणा करायची आहे इथे. हे सगळं बघता ग्रे मार्केट प्रीमियम सध्या फारच कमी दिसतोय. फक्त 5 ते 9 रुपये प्रति शेअर, म्हणजे जेमतेम 1-2% प्रीमियम. हे थोडा बुचकळ्यात टाकणारं नाही का? एकीकडे मोठे अँकर गुंतवणूकदार, दुसरीकडे इतका कमी GMP. बरोबर आहे मुद्दा. अँकर गुंतवणूकदार सहसा दीर्घकाळाचा विचार करतात, कंपनीच्या व्यवस्थापनावर विश्वास दाखवतात, पण GMP जे आहे ते बाजारातल्या तात्काळ लिस्टिंग गेनच्या अपेक्षा दाखवतं. तर कमी GMP कदाचित हेच दर्शवतो की बाजारात म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांमध्ये थोडी सावध भूमिका आहे, कदाचित त्या कर्जामुळे आणि नफ्यातल्या अस्थिरतेमुळे असेल. म्हणून एकूण चित्र कसं आहे? अनुभव आहे, जमीन आहे, प्रकल्प आहेत, पण दुसरीकडे प्रचंड कर्ज आहे, नफा जेमतेम आहे आणि फक्त 2 शहरांवर जास्त लक्ष आहे. म्हणूनच तुम्ही न्यूट्रल ते सावध दृष्टिकोन म्हणत आहात. अगदी न्यूट्रल कॉशस. लिस्टिंग गेनची फार अपेक्षा ठेवणं कदाचित योग्य नाही, पण ज्यांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची आहे आणि ज्यांना रिअल एस्टेटमधली जोखीम समजते आणि घ्यायची तयारी आहे ते विचार करू शकतात. विशेषतः खालच्या प्राइस बँडवर, म्हणजे 387 रुपये ते 400 रुपयांच्या आसपास. हो, मला वाटतं खालच्या किंवा मधल्या बँडवर विचार करायला जास्त वाव आहे. जो वरचा बँड आहे 414 रुपये, तिथे गुंतवणूक करण्याआधी जास्त काळजीपूर्वक विचार करायला हवा. कारण शेवटी सगळं अवलंबून आहे ते कर्ज कसं कमी करतात आणि त्यांचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात की नाही यावर. बरोबर आहे. म्हणजे हा IPO अशा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना कंपनीच्या या टर्नअराउंड क्षमतेवर विश्वास आहे. हो, असं म्हणायला हरकत नाही. तर थोडक्यात सांगायचं तर कल्पतरू IPO म्हणजे संभाव्य संधी पण आहेत आणि बऱ्याच मोठ्या जोखमी पण आहेत. कर्ज कमी करणे आणि प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी या 2 गोष्टींवरच कंपनीचं भवितव्य ठरेल असं दिसतंय. आणि जाता जाता एक विचार नक्की सगळ्यांनी करावा. रिअल एस्टेटसारखं क्षेत्र जिथे तेजी मंदीचं चक्र असतं, व्याजदर बदलत राहतात, अशा वेळी एखाद्या कंपनीच्या फक्त भविष्यातल्या मोठ्या योजना महत्त्वाच्या असतात की त्या योजना वेळेत आणि यशस्वीपणे प्रत्यक्षात आणण्याची क्षमता जास्त महत्त्वाची ठरते, याचा विचार करायला हवा.